ताणाला ॲक्नॉलेज करणं फार महत्त्वाचं असतं की हो आत्ता मला ताण येतोय. म्हणून ना ताणाच्या बाबतीत हे नेहमीच म्हणलं जातं की ते एक दुष्टचक्र आहे. कमबॅक टू न्यूट्रल ही गोष्ट जी स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये खूप गरजेची आहे की तणावाची परिस्थिती टाईम टू टाईम येणार आहे. कोणाचं आयुष्य गुडी असणार आहे ना, वर्क लाईफ ना इंडिव्हिज्युअल लाईफ. तसं बघायला गेलं तर ताणाच्या बाबतीमध्ये शरीर आणि मन या दोन वेगळ्या गोष्टी नाहीच आहेत. आजच्या काळामध्ये इट इज नॉट ओनली अबाउट टाईम मॅनेजमेंट बट इट इज ऑल्सो अबाउट अटेन्शन मॅनेजमेंट अँड सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज एनर्जी मॅनेजमेंट. नमस्कार. कालनिर्णय मागचं पान या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपले टेस्ट पार्टनर आहेत रामबंधू मसाले, लोणची आणि पापड. आपले डिजिटल पार्टनर आहेत स्मृतिगंध. आजचा विषय थोडा खास आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काम, घर या सगळ्यांचा एक स्ट्रेस असतो, म्हणजे तणाव असतो. तर या ताणाचं व्यवस्थापन कसं करायचं, त्याच्यावर मात कशी करायची, यावर आपल्याकडे बोलण्यासाठी आलेल्या आहेत अनुजा कुलकर्णी. त्या गेली 10 वर्ष जिज्ञासा नावाची एक संस्था चालवतात. अनेक शाळांमध्ये त्यांचे काउन्सिलर्स काम करतात. त्यांच्याबरोबर 20हून अधिक काउन्सिलर्स काम करतात. अनेक शाळा आणि कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये पेरेंटिंग, वर्क लाईफ बॅलन्सवरती त्या वर्कशॉपसुद्धा घेतात. तर अशा या अनुजा कुलकर्णींचं आज स्वागत आहे. हाय अनुजा, टाईम मॅनेजमेंट, वर्क लाईफ बॅलन्स हा तुझा अगदी मी तुला तू म्हणते ॲब्सोल्युटली हा तुझा विषय आहे. त्यामुळे मी तुला विचारते की आपल्या आजच्या स्त्रीचं स्वरूप बदललेलं आहे. ती घरातही काम करते, बाहेरही काम करते. तर अशा वेळेला तिच्या डोक्यावरती असलेला जो ताण आहे त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं? बेसिकली आपण ताण आहे हे म्हणतोय तिथेच आपण सक्सेस अर्धा गाठलेला आहे. कारण ताणाला ॲक्नॉलेज करणं फार महत्त्वाचं असतं की हो आत्ता मला ताण येतोय. आपण बघून घेऊयात की ताण म्हणजे काय. तर सपोज 100 mlच्या ग्लासमध्ये आपण 120 ml पाणी भरायचा प्रयत्न केला तर पाणी आहे, पाणी बाहेर येणार आहे. पण तसं आपल्या मनाचं, शरीराचं तसं होत नाही. जसं आपण शेवटच्या 2-3 घासाला म्हणतो थोडंच उरलं आहे, चालेल अजून, आणि मग आपण आपल्या सिस्टीमवर ताण देतो. तसंच आपण आपल्या मनावर पण ताण देतो. एवढंच राहिलं आहे ना, मग मी हे करून जाईल, हे तर असंच करायला पाहिजे, मग मी करून टाकेन. असं प्रत्येक ॲस्पेक्टबद्दल जेव्हा आपण म्हणतो अजून थोडं, तर सिस्टीम तेवढीच आहे, त्यामुळे ती ताणली जाते. सो ताणलं जाणं म्हणजे ताण येणं इतकं सोपं आहे. फक्त तो ॲक्नॉलेज करता येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जसं तू म्हणलीस तसं की आजची जी स्त्री आहे ती मल्टिपल लेवलवर गोष्टी मॅनेज करत असते, पुरुषही अर्थात. पण आयुष्याचं, कामाचं स्वरूप कालानुरूप बदललं आहे. म्हणजे वर्किंग वुमन ही आजच्या काळातली नवीन गोष्ट नाही आहे. पण कदाचित पूर्वीच्या काळातले स्त्रियांचे जॉबसुद्धा कुटुंबाला पूरक होते. आता तुम्ही बाई आहे म्हणून तुम्हाला कुठल्याही वेगळे कन्सेशन्स मिळत नाहीत आणि अपेक्षितही नाही. पण ॲट द सेम टाईम मल्टीटास्किंग ही जी गोष्ट आहे ती तर चालूच आहे, घरच्या पण फ्रंटवर, पेरेंटिंगच्या पण फ्रंटवर. त्यामुळे ताण जास्त येतो आहे, कारण कामाचं स्वरूप बदललं आहे, मुलांचे प्रश्न डेन्स झालेले आहेत, कॉम्पिटिशन पण वाढते आहे. त्यामुळे तणावपूर्वक परिस्थिती आहे का? हो, डेफिनेटली आहे. पण हे जे असतं की म्हणजे ऑफिसमध्ये असताना त्या स्त्रीला घराचा स्ट्रेस असतो, घरी असताना ऑफिसचा स्ट्रेस असतो. आणि असं ते जे वाक्य सोशल मीडियावर पॉप्युलर झालं आहे की दे एक्सपेक्ट मी टू वर्क ॲज इफ आय हॅव नो फॅमिली अँड दे एक्सपेक्ट मी टू टेक केअर ऑफ माय फॅमिली ॲज इफ आय हॅव नो वर्क. ही जी 2 पायावरती चाललेली गाडी असते त्याचं बॅलन्स कसा गाठायचा? कारण ताण वाढलेला आहे, मान्य आहे, पण तो बॅलन्स गाठायला काही ट्रिक्स आहेत का? तू आत्ता जे सेंटेन्स म्हणलीस ना त्याच्यामध्ये दे एक्सपेक्ट मी, तर दे एक्सपेक्ट मी ही वेळ आली कशी? कधीतरी तरी मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा अशी वेळ दिली असेल ना की जेव्हा मी म्हणलं असेल की ठीक आहे आता ही डेडलाईन आहे तर मी आज एक्स्ट्रा काम करते. किंवा मुलांच्या परीक्षा आहेत ना, मग मी सलग 3 दिवस सुट्टी काढते. म्हणजे दे याच्यामध्ये मी सोडून बाकीचे लोक असं मी कन्सिडर करते. मे इट बी फॅमिली और समटाइम्स इट इज अ वर्क प्लेस ऑल्सो.
सो जेव्हा मी हे कन्सिडर करते की कोणाचे तरी एक्सपेक्टेशन्स मी सेट केलेत, तेव्हा नंतर मला हे सांगता सुद्धा आलं पाहिजे की हे पिरियॉडिकल होतं. तेव्हा ती काळाची गरज होती म्हणून मी ते तेव्हा केलं, बट दॅट वॉज एक्सेप्शन. आता मी ते परत करणार नाही आहे, कारण परत परत मी ते केलं तर ते माझ्या नवीन रुटीनचा भाग होईल आणि त्यांनी माझ्या सिस्टीमवर ताण येईल. सो हे डिक्लेअरच बऱ्याचदा आपण करत नाही. त्यामुळे आपण म्हणतो ना की आधी आपल्या कामाच्या कक्षा एवढ्या असतात, मग एवढ्या होतात, मग एवढ्या होतात, मग एवढ्या होतात, आणि एक दिवस आपण म्हणतो हे एवढं कधी वाढलं, मला कळलंच नाही. आणि कधी कधी तुमच्या आजूबाजूचे लोक, मुलं, घरातले लोक हे सुद्धा याचा भाग होत असतात. पण कधी कधी त्यानुसार तेही अडॅप्ट करू शकत नाहीत, कारण या सगळ्यात त्यांनी काय करायचं हे त्यांना कळत नाही. आणि त्यामुळे एका व्यक्तीवर मात्र खूप ताण येऊ शकतो. मग कधी कधी काही सिनारिओजमध्ये त्या स्त्रिया असतात, काही सिनारिओजमध्ये ते पुरुषही असू शकतात. म्हणजे स्त्रिया पुरुष दोघांनाही कामाचा आणि घराचा ताण तितकाच आहे. ॲब्सोल्युटली. आत्ता आपण जसं म्हणत होतो की दोन्ही बाजूचा ताण आहे आणि आपल्याला डिक्लेअर करून मदत मागितली पाहिजे एकंदरीत. पण कधी कधी त्या आधीच आपला भावनिक स्फोट होतो. अगदी बरोबर. किंवा तो भावनिक स्फोट व्हायच्या आधी मानसिक तुमचं जे संतुलन असतं ते हलू शकतं किंवा तुमचं मानसिक आरोग्य त्याच्यामध्ये सफर करतं. तर ही स्वतःची काळजी कशी घ्यावी? मला असं वाटतं की याची सुरुवात ना ताणाचे लक्षणं किंवा सिम्पटम्स आयडेंटिफाय करण्यापासून करावी. म्हणजे कसं ओळखावं की मी खरंच ताणामध्ये आहे? तर मला नेहमी असं वाटणं की माझी झोपच होत नाही आहे, मला कशामध्येच आनंद न वाटणं, मी माझ्या शनिवार किंवा रविवारी काय केलं होतं ते मला नच आठवणं, प्रत्येकच सोमवारी मला असं वाटणं आला परत पुढचा आठवडा. तुमच्या कामामध्ये कधीही डेडलाईन काम आणि रेग्युलर काम असं तुम्हाला फरकच न करता येणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण कामाशी निगडीत, वर्कप्लेसशी निगडीत ताण आहे याच्यामध्ये कन्सिडर करू शकतो. याचे काही बॉडीली परिणामसुद्धा असतात किंवा त्याची बॉडीली लक्षणंसुद्धा आहेत की फॉर एक्झाम्पल खूप खाल्लं जातं, खूप काम केलं की आपण म्हणतो अजून 2 वडापाव दे, 2 वडापाव खाल्ले की आपण कॉफीही 2 पितो, मग आपण म्हणतो अरे बापरे हे खूप झालं, मग आता गार काहीतरी दे. म्हणजे त्याचे बॉडीली परिणाम आहेत. दुसरं, या सगळ्या गोष्टींमुळे झोपेवर त्याचा खूप परिणाम होतो. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताणही कामाचाच आहे, पण त्याचा परिणाम माझ्या कामाच्या एफिशियन्सीवरच होतो. म्हणजे कधी कधी धांदरट चुका होतात, स्पेलिंग मिस्टेक्स होतात, फॉर्मॅटिंगच्या एरर्स होतात, वेगळ्याच व्यक्तीला वेगळ्याच मेल पाठवल्या जातात, महत्त्वाच्या डेडलाईनबद्दल काही सूचना द्यायच्याच राहतात. ह्या गोष्टी जर तुम्ही टाईम अँड अगेन अनुभवत असाल याचा अर्थ तुम्ही तणावातून जाताय. कारण एकदा किंवा दोनदा आपण हे समजून घेऊ शकतो, पण एका पॉईंट नंतर अशा चुका होत आहेत या गोष्टीचा सुद्धा ताण यायला लागतो की माझी एफिशियन्सी कमी होती का. म्हणून ना ताणाच्या बाबतीत हे नेहमीच म्हणलं जातं की ते एक दुष्टचक्र आहे. तो ते एका गोष्टीपासून सुरू होतं आणि मग ते थांबतच नाही, ते संपतच नाही असं बऱ्याचदा म्हणलं जातं. हे सेम घरच्या सिच्युएशनमध्ये किंवा पर्सनल लाईफसाठी सुद्धा ॲप्लिकेबल आहे. खूप दमलो की आपण म्हणतो की मी व्यायाम करू शकत नाही, कारण मी खूप दमली आहे ना, मग आता मला जास्त रेस्टची गरज आहे. सो त्या एक्सेस रेस्टमधनं आणि एक्सेसिव्ह झोपेमधनं येते ती पुढे लिथार्जी, ज्याचा की परत परिणाम कामावर आणि पर्सनल लाईफवर होऊ शकतो. सो बेसिकली जो प्रश्न विचारला की तणावाच्या बाबतीतला अंडरस्टँडिंग, ॲक्नॉलेजमेंट आणि कंट्रोल या गोष्टीसाठी सुरुवात ही बेसिकली आयडेंटिफिकेशनपासून झाली, तर मग आपण स्वतःलाही लॉजिकली प्रश्न विचारायला लागतो की याचं मी काय करायचंय. पण तू म्हणालीस तसं आता आपल्याला ताण येतोय ह्याची ही लक्षणं आहेत, हे मान्य आहे. पण कुठेतरी आपल्याला ती लक्षणं यायच्याही आधी आपण अति काम करतोय का किंवा आपण कमी काम करतोय का आणि घरचा अति स्ट्रेस येतोय का, हे स्वतःला कसं लक्षात येतं? खूपच छान आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. तर जेव्हा आपल्याला दिवसाच्या शेवटी खूपच एक्झॉस्टेड वाटायला लागतं आणि सतत हे विचार यायला लागतात की हे काय चाललंय, कसं चाललंय, ठीक चाललंय ना, हीच त्या ताणाची बिगिनिंग आहे. कारण कधी कधी या सगळ्याच्या मागे ना इरॅशनल बिलीफ्स असतात ज्याच्यामुळे आपण ताणाकडे जातो.
म्हणजे ज्या आपल्या सगळ्या बायका आहेत, स्त्रिया आहेत, वर्किंग वुमन आहेत, काही फुल टाईम होम मेकर्स आहेत, फुल टाईम पेरेंट आहेत, त्यांच्यासाठी तर मी हे नेहमी सांगते की आपल्या सगळ्यांमध्ये एक सुपर वुमन सिंड्रोम असतो. हे सगळं असं केलंच पाहिजे, कारण ही माझी कामाची पद्धत मी कधीतरी 16 वर्षांपूर्वी सेट केली होती. सो 16 वर्षांपासून मी तेच करते. पण आजच्या घडीला त्या बरोबरीने माझ्या आयुष्यात केवढ्या गोष्टी नव्याने आल्या आहेत. माझ्या वर्कप्लेस रिलेटेड जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, माझी पेरेंटिंग रिलेटेड जबाबदारी कॉम्प्लेक्स झाली आहे, माझ्या घरामधली मागची जी जनरेशन होती त्यांची मला 16 वर्षांपूर्वी एवढी जबाबदारी घ्यावी लागत नव्हती जी आता मला घ्यावी लागते. सगळीकडे पोचायचा वेळ खूप जास्त झालेला आहे, प्रदूषण वाढलं आहे, किचकिचाट वाढला आहे, महागाई वाढली आहे. या गोष्टी 16 वर्षांपूर्वी नव्हत्या, त्याच्यामुळे मी या गोष्टी इझिली आणि परफेक्शननी करत होते. पण आजच्या घडीला बदललेल्या परिस्थितीनुसार जर मला ॲडॅप्ट करता येत नसेल तर या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यातले म्हणजे इंग्लिशमध्ये शूड्स होतात, मस्ट्स होतात. आय मस्ट डू इट लाईक दिस. म्हणजे ओटात जर साप नसेल तर मी झोपूच शकत नाही, मग हा प्रॉब्लेम आहे. कारण ह्यानी तुम्हीच तुमच्या आयुष्यातल्या ताणाला इन्व्हाइट करताय. म्हणजे आवरायची वेळ आल्यानंतर पसारा आवरता आला पाहिजे, पण जिथे तुम्हाला रेस्टला चूज करायचं आहे तिथे तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की आजूबाजूला पसारा आहे आणि त्यात मीही बसलेली आहे. कारण आत्ता मी रेस्ट करणं आणि पसारा न आवरणं चूज करत आहे. माझा निर्णय आत्ता की मी हे थोड्या वेळाने आवरणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी करता न येणं ही ताणाची बिगिनिंग आहे. राईट. म्हणजे आपण स्वतःला प्रायोरिटाईज करणं आणि प्रायोरिटीज व्यवस्थित सेट करणं महत्त्वाचं आहे. ॲब्सोल्युटली. मग यासाठी आपल्याला वेळेचं नियोजन मात्र केलं पाहिजे, कारण कामाची वेळ असते, घरची वेळ असते आणि मेनी अ टाइम्स देयर इज अ ओव्हरलॅप. आता कोविड नंतर खास करून वर्क फ्रॉम होम वगैरे या ज्या कॉन्सेप्ट आल्या आहेत त्यामुळे वेळेचं नियोजन हे नेमकं कसं करायचं? सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी रिअलिस्टिकली विचार करायला लागतो. कधीही ओव्हर विचार असा नाही करायचा की मी हे पण करणार, मी ते पण करणार, मी ते पण करणार. याच्यामध्ये ना एक छान टर्मिनॉलॉजी आपण वर्क लाईफमध्ये पण वापरू शकतो, पर्सनल लाईफमध्ये पण वापरू शकतो. ती म्हणजे प्रायोरिटायझेशन. म्हणजे आत्ता काय गोष्टी अशा आहेत की ज्या मस्ट आहेत आणि त्या आत्ता व्हायलाच पाहिजेत, तर मी त्या गोष्टी एकतर आधी लिस्ट डाऊन करीन. बऱ्याचदा हे मी खूप लोकांना आणि ट्रेनिंग्समध्ये सुद्धा सांगते की आपण आपल्या मेंदूवर आणि स्मरणशक्तीवर किती अवलंबून असतो. हे माझ्या लक्षात राहील, हे मला माहिती आहे कसं करायचं आहे, हे मी करून टाकीन, हे मी नेहमीच करते. हो, पण अशा 4 गोष्टी जेव्हा लक्षात ठेवण्याचा ताण तुमचा मेंदू घेत असतो तेव्हा जी 5वी गोष्ट तुम्ही करत असता ती गोष्ट पण हॅम्पर होते ना. आणि जाताना, लोकलमध्ये बसलेलं असताना, गाडी चालवत असताना तुमच्या डोक्यात नेहमी हा विचार असतो, मी काही विसरत तर नाही आहे ना. अशा ठिकाणी एक सिम्पल हॅबिट लावून घ्यायची, स्वतःला नोट डाऊन करणं. स्वतःला व्हॉट्सॲप करून घ्या. कधीही इम्पॉर्टंट मीटिंगला जाताना छोटीशी डायरी किंवा नोटपॅड फोनचं स्वतःबरोबर कॅरी करा. म्हणजे मी विसरीन का या गोष्टीचा ताण येण्याचा प्रश्न येणारच नाही. सो या गोष्टी करता येतील. टाईम मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये तू जे बोललीस ना, तिथे मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये इट इज नॉट ओनली अबाउट टाईम मॅनेजमेंट बट इट इज ऑल्सो अबाउट अटेन्शन मॅनेजमेंट. अँड सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज एनर्जी मॅनेजमेंट. म्हणजे वेळ एक वेळ आपण मॅनेज करू, पण त्या दिलेल्या वेळामध्ये मी तितक्या एफिशियंटली काम करू शकीन का, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी नेहमी सांगते की तुम्ही प्रत्येक गोष्टीवर फ्रंट फूटवर नाही खेळू शकत. जर आज तुमच्या इथे कामाच्या रिलेटेड काहीतरी महत्त्वाची डेडलाईन आहे, काहीतरी इव्हेंट आहे, तर ही गोष्ट आधी घरी डिक्लेअर करायची की पुढचा अख्खा आठवडा माझं शेड्यूल हे असं आहे. त्यामुळे इथे ज्या मी 10 गोष्टी करते त्याच्याऐवजी मी 7च गोष्टी करू शकणार आहे. तर त्या आठवड्यापुरती त्या 3 गोष्टींची व्यवस्था मी काय करणार आहे, हे व्यवस्थापन खूप गरजेचं आहे. आपण इतका स्वतःवर अवलंबून असतो की आपण म्हणतो एकच आठवड्याचा प्रश्न आहे ना, मी 2 वेळा मारून नेईन, मी इथेही एक्सेस करीन आणि इथेही मी थोडा वेळ लवकर उठीन. हे तुम्ही 1 किंवा 2 दिवस करू शकता. तिसऱ्या दिवशी तुम्हाला याचा ताण येतो. सो कशाला, त्यापेक्षा आपण डिक्लेअर करून मोकळं होऊयात. पण डिक्लेअर करता येतं आपल्याला. थोड्या वेळाने काही लोकांच्या असं लक्षात येतं की आता जर डिक्लेअर केलं आहे आणि घरच्या लोकांना या गोष्टी मॅनेज करायची सवय लागली तर मी कामाला पहिल्यापासूनच जास्त वेळ द्यायला सुरुवात करीन. सो कम बॅक टू न्यूट्रल ही गोष्ट जी स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये खूप गरजेची आहे की तणावाची परिस्थिती टाईम टू टाईम येणार आहे. कोणाचं आयुष्य गुडी असणार आहे ना, वर्क लाईफ ना इंडिव्हिज्युअल लाईफ.
पण तिथून आपल्याला न्यूट्रलवर कमबॅक करता येणं आणि तो कमबॅक डिक्लेअर करता येणं, झालंय आता माझं सगळं नॉर्मल, उद्यापासून मी या सगळ्या गोष्टी परत नीट करणार आहे, हे करता येणं फार महत्त्वाचं आहे. आणि आय थिंक फॉर अस ऑल्सो इंडिव्हिज्युअल लाईफसाठी सुद्धा दॅट कमबॅक इज व्हेरी इम्पॉर्टंट. काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर आपणही कॉम्प्रोमाइज करतो, 2 दिवस जिमला जात नाही किंवा न्यूट्रिशियस फूड, त्याला आपण कधीतरी सोल्युशन शोधतो की आजच्या ह्याच्याऐवजी हे केलं. तो डिक्लेअर करणं की हे संपलं आहे आता आणि उद्यापासून आता माझं सगळं परत पहिल्यासारखं असणार आहे, ती स्पेस घेता येणं आणि त्याच्यासाठी तो पॉज घेता येणं खूप महत्त्वाचं आहे. ॲज लॉंग एज यू आर एबल टू डू दॅट, ताण मॅनेज करता येऊ शकतो. मला एक सांग की हे सगळं मॅनेज करण्यासाठी जेव्हा ताण येतो तेव्हा आपली स्वतःची कपॅसिटी आपण जाणून आपण जास्ती स्ट्रॉंग होतो की ताण आला की आपण वीक होतो, किंवा चांगला ताण आणि वाईट ताण अशा गोष्टी असतात का? चांगला आणि वाईट ताण अशा खरंच 2 गोष्टी असतात. तर सायकोलॉजीमध्ये सुद्धा त्याला युस्ट्रेस नावाची एक कॉन्सेप्ट आहे. तर कधीकधी आपण जर बघितलं तर घरामध्ये किंवा जवळच्या नातेवाईकांच्या बाबतीत एखादं सपोज घरात लग्न असेल, खरं तर याच्यामध्ये ताण येण्यासारखं तसं काही नसतं. आपण आनंदात असतो, छान कपडे घातलेले असतात, नातेवाईकांना भेटत असतो, मस्त भरपूर खात असतो, एन्जॉय करत असतो. पण तरीसुद्धा तो इव्हेंट झाल्यानंतर आपल्याला वाटतं खरं ना आज हाफ डे टाकायला हवा होता, म्हणजे झालं आहे आता सगळा इव्हेंट. पण किंवा तिथून आपण कामाला सुरुवात केल्यानंतरसुद्धा पहिल्या मिनिटाला आपला 5वा गिअर पडत नाही. आपण जरा अंदाज घेतो 4 दिवसाच्या सुट्टीनंतर काय काय होतं आहे, आपली बॉडीसुद्धा त्या ताणातनं रिकवर होत असते. सो गोष्ट तर पॉझिटिव्ह आहे, पण जेव्हा तुमच्या सिस्टीमनी नेहमीपेक्षा आणि गरजेपेक्षा जास्त काम केलेलं असतं तेव्हा ताण शरीर आणि मन दोन्ही अनुभवतं. त्यामुळे तुम्ही ट्रिपला जाऊन या किंवा तुम्ही हॅपी इव्हेंट करा, जेव्हा तुम्ही जास्त गोष्टी एरवीपेक्षा केल्यात, मुमेंट वाईज, अनुभवांवाईज, भावनांच्या वरखाली होण्यावाईज, तेव्हा तुम्हाला त्या ब्रेकची गरज असतेच. आणि ऑब्व्हियसली नेगेटिव्ह गोष्टींच्या बाबतीमध्ये ती असतेच. खूप क्रिएटिव्ह तुम्ही जर काही केलं असेल तरीसुद्धा बऱ्याचदा असं लक्ष देतं की खूप डोकं लावल्यानंतर आपल्याला खूप भूक लागते किंवा असं जांभया यायला लागतात. हे बॉडीली सिम्पटम्स आहेत की त्या वेळापुरतं तुमच्या सिस्टीमने जास्त काम केलं आहे. इट नीड्स अ स्मॉल पॉज. आता हा जो पॉज आहे तो घेण्याच्या वेळेला मला लक्षात येतं की रेस्ट इज इम्पॉर्टंट मगाशच्या काही उत्तरांमधनं. करेक्ट. तर आपल्या शरीराला व्यायाम, आहार आणि आराम याच्यासाठी प्रायोरिटाईज करणं किती महत्त्वाचं आहे? भयंकर. म्हणजे कधीही मला कोणी जर सांगितलं की कसा मी व्यायामाला वेळ काढू, तर कसं मी चांगलं खायला वेळ काढू, कसं मी डाएटचं अन्न करणं मॅनेज करू, तर अशा सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत अलॉंग विथ मेंटल हेल्थच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं, मी नेहमी विचारते, गाडी चालवायची आहे ना? हो चालवायची. मग पेट्रोल भरू का नको भरू हा प्रश्न असू शकतो का? नाही. जर तुम्ही 2 महिने सलग गाडी चालवताय तर सर्व्हिसिंगला टाकू का नको टाकू हा चॉईस असू शकतो का? नाही. भर रस्त्यात तुम्हाला गाडी बंद पडायला नको असेल तर या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायलाच पाहिजेत. आणि स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्याच्या बाबतीमध्ये मी म्हणते या चॉईसच्या गोष्टीच नाही आहेत. जसं तुम्ही म्हणता की या वेळामध्ये मी अनअवेलेबल आहे कारण त्या वेळामध्ये माझी या टीमबरोबर मीटिंग आहे, तर मला असं वाटतं ही आपणच स्वतःला दिलेली कमिटमेंट आहे की मी या वेळेसाठी कामासाठी घरच्यांसाठी अनअवेलेबल आहे, कारण हा वेळ माझा आणि माझ्या वर्कआउटचा वेळ आहे. तो जर आपण एवढा मेथॉडिकली द्यायला सुरुवात केली ना, म्हणजे रुटीनमध्ये प्लॅन करताना तरी असा प्लॅन करावा की त्याच्यासाठी वेळ काढता आला पाहिजे. एखाद्या दिवशी जेव्हा यातल्या कुठल्या तरी बाबींमध्ये क्रायसिस सिच्युएशन येते तेव्हा आपण टाईम टू टाईम गोष्टी मॅनेज करतोच, पण प्लॅनमध्येच याला वेळ नाही आहे. किंवा माझं रुटीनच असं आहे की रात्री रोजच जेवायला मला 10:30-11 वाजतात, तर एखाद्या दिवशी ते होणं आणि कामामुळे आता तोच माझ्या आयुष्य पद्धतीचा भाग आहे असं म्हणणं, या गोष्टीमध्ये स्वतःला खूप कमी महत्त्व देणं आहे. आणि इव्हेंच्युअली जसं मन या गोष्टीचे परिणाम दाखवतं तसं बॉडी पण दाखवतेच. पण तो चॉईस तुमचा आहे. तुम्हाला डॉक्टरनी सांगितल्यानंतर तुम्ही यातनं जागे होणार आहात आणि मग न्यूट्रिशियस आहाराबरोबर वाटीभर गोळ्या पण खाणार आहात
तर दॅट इज अप टू युअर चॉईस. पण या गोष्टींमध्ये जर आपण व्यायाम, त्याच्यानंतर चांगलं खाणं, पुरेशी झोप आणि पुरेसा ब्रेक मधला या गोष्टीला जर महत्त्व दिलं तर ॲटलिस्ट शारीरिक स्वास्थ्यावाईज गोष्टी अडत नाहीत. तसं बघायला गेलं तर ताणाच्या बाबतीमध्ये शरीर आणि मन या 2 वेगळ्या गोष्टी नाहीच आहेत. म्हणजे शरीर जर निरोगी असेल तर मन आनंदी असायला मदतच होते. आणि जर खरंच आपण हॅपीनेस अनुभवत असू तर आपण शरीरावरही अत्याचार करत नाही वेडेवाकडे. सो त्या 2 गोष्टी गो प्रिटी मच हँड इन हँड. यात स्वतःला प्रायोरिटाईज करणं खूप महत्त्वाचं आहे. पण हे स्वतःला प्रायोरिटाईज करायला आपल्याला इतकं गिल्टी का वाटतं? म्हणजे मी माझ्यासाठी वेळ काढला म्हणजे काहीतरी अतिशय वाईट केलं. खूपच बरोबर आणि अगदी कळीचा मुद्दा आहे असं मला वाटतं. मला तर वाटतं की लहानपणापासून आपण कंडिशन्डच नाही आहोत या गोष्टीसाठी की आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. आणि तसं आपल्याकडे नाती पण बऱ्यापैकी अशी कॉम्प्लेक्स आहे की मोठं झाल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं की कोणीतरी स्वतःहून मला म्हणावं की तू किती दमतेस गं, तुला किती आरामाची गरज आहे गं, मग तू ब्रेक घेतेस का, मग तुला चहा आणून देऊ का. तर मला असं वाटतं की कोणीतरी मला विचारेपर्यंत मी स्वतःला ताणतच राहिलं पाहिजे. हे कशाला, म्हणजे माझा ताण ही खरं तर मी सेन्स करायची गोष्ट आहे. आणि मला आत्ता चहा हवा आहे तर थांबवा बाजूला गाडी, कोणीतरी घरी गेल्यानंतर मला चहा देईल कशाला. थांबा, वेळ घ्या, मोबाईल साईडला ठेवा, मस्त प्रत्येक चहाच्या घोटाचा आस्वाद घेत 10 मिनटं चहा प्या आणि मग जा. सो याच्यामध्ये खरं तर गिल्टी वाटण्याचं काही कारण नाही आहे. पण कधी आपण स्वतःला असं ट्रीटच करत नाही. त्यामुळे असं करायची वेळ आली ना की आपण एक्सप्लेनेशन द्यायला जातो की मी आत्ता ब्रेक का घेतला. म्हणजे मी आत्ता मीटिंगमध्ये 2 मिनटं बंद केला होता व्हिडिओ कारण काय मी पाणी पित होते आणि मला ठसका लागला होता. व्हाय आर यू एक्सप्लेनिंग. ब्रेक हा कोणाला पण लागू शकतो आणि त्यांनी जर तुमच्या कामातली एफिशियन्सी कमबॅक केल्यानंतर वाढणार आहे तर यू शुड नॉट फील सॉरी अबाउट इट. इनफॅक्ट दॅट इज समथिंग दॅट यू मस्ट ऑफर युअर सेल्फ. मगाशी चहा घेताना मोबाईल बाजूला ठेवा. तर मोबाईल, सोशल मीडिया या ज्या कॉन्सेप्ट्स या नवीन आलेल्या आहेत पण त्या आपला मी टाईम जो असतो तो खातात. कारण डूम स्क्रोलिंग हॅज बिकम अन ऑफिशियल टर्म. येस. तर याचा तणावावर काय परिणाम होतो? मला असं वाटतं की गॉन इज द टाईम वेअर वी आर एबल टू से की हे एक एंटरटेनमेंट, लीजर आणि रिलॅक्सेशन आहे. कारण कुठलंही मीडिया म्हणा किंवा स्क्रीनवरची कुठलीही ॲक्टिव्हिटी म्हणा तर ती गोष्ट तुम्हाला काही ना काहीतरी प्रोसेसिंग करायला भाग पाडतेच. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा ताण आणि हा कंटेंट बऱ्यापैकी वेळा तुमच्या अंगावर येत असतो. म्हणजे आपण स्क्रोलिंगचं उदाहरण घेऊया. कुठल्या तरी डेली सोपमध्ये कशानंतर काय झालं, त्यानंतर कुठल्या तरी ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये काय आलं, त्यानंतर कुठली ऑफर कुठे चालू आहे, कोणाचं तरी कितवं लग्न झालं, कोणाला तरी किती मुलं झाली, एका वर्षामध्ये हे ट्रिपला किती वेळा जाऊ शकतात, यांना नक्की पैसे कुठून मिळतात, किती कंटेंट मी आत्ता माझ्या चहाबरोबर कॉम्प्रोमाइज केला आणि का, ह्याच्यासाठी मी चहा पणाला लावला, मी त्याचा आस्वाद घेतला, मला माहिती नाही. आणि इव्हेंच्युअली जेव्हा मी फोनही बाजूला ठेवला आणि मी चहाचा कपही बाजूला ठेवला तेव्हा हाऊ एम आय फिलिंग. ऑनेस्टली आय एम फिलिंग एक्झॉस्टेड अँड आय एम फिलिंग सॅड अबाउट इट. कारण मी त्याच लग्नात आहे, मी नाही ट्रिपला जाते, माझ्याकडे नाही आहे तेवढे पैसे. म्हणजे ह्या सगळ्यातनं इव्हेंच्युअली मला वाईटच वाटलं. गिव्हन अ चॉईस, हा कंटेंट बघायला तुम्ही गेलातच का. सो ती जी की आहे ना ती आपल्याच हातामध्ये आहे की मी हा कंटेंट बघायचा आहे का. माझ्या दिवसाची सुरुवात कोणाच्या तरी आयुष्यामध्ये काहीतरी चाललं आहे याने का व्हावी. माझ्या दिवसाचं शेवट काय काय झालं, माझ्या मुलाबाळांची बोलणं, घरातल्या लोकांची बोलणं. हां, एखाद्या टी व्हीवर काहीतरी बघायचं जरी असेल तरी ते बघायचं असेल तरी सगळ्यांनी मिळून बघणं. याच्याऐवजी लोकांच्या लाईफ अपडेट्सनी जर होत असेल तर मला असं वाटायला लागतं की अरे बापरे, आपलं हॉरिबल चाललंय. आणि त्या फिलिंगमध्ये मी दिवसाचा एंड करतो. त्यामुळे या सगळ्यांनी ताण येतो का, या सगळ्यांनी ताण येतोच. म्हणजे ते सगळं बघत असण्याचा सेन्सरी ताण जो असतो, डोळे असे राहणं, मेंदूला काम करायला लागणं, हा ताण तर आहेच.
पण त्याचा भावनिक ताणसुद्धा येतो. आणि आपण स्वतःला अजूनही प्रश्न विचारतो की आम आय डुईंग ओके. माझे फ्रेंड्स जर हे करतायत तर माझं बरं चाललंय का. माझी भावंडं जर हे करतायत तर आम आय अंडर परफॉर्मिंग. ही कंपॅरिझन आपण आपसुकच करतो, नॅचरल इन्स्टिंक्ट येतो. आणि आपण विसरून जातो की जे पोस्ट झालं आहे याच्या पलीकडे सुद्धा लोकांचं एक आयुष्य आहे. जे मी पोस्ट करते त्या पलीकडे जसं माझं आयुष्य आहे अगदी तसंच. पण त्या पॉईंटला अचानक त्यांनी एक पद्धतीचं नैराश्य येतं, निगेटिव्हिटी येते की अरे बापरे आपलं फार हॉरिबल चाललं आहे. सो इट इज नथिंग बट ताण. याची आपण चर्चा करतोय म्हणून आपल्याला या गोष्टी आहा मोमेंट्स होऊन लक्षात येतात. तर ही जी चर्चा आहे ती खूप महत्त्वाची आहे. तर आपल्या आजूबाजूच्या कुटुंब, मित्रमैत्रिणी, आजूबाजूच्या लोकांशी याबद्दल संवाद कसा साधायचा? मला तर वाटतं की कधी कधी आपल्या आजूबाजूचे लोकसुद्धा ताणाचं कारण असतात. आणि वाद आणि भांडण आपण टाळतो कारण आपल्याला असं वाटतं की मी जर हा विषय काढला तर त्याचा ॲडिशनल ताण कोण घेईल. तर मी बोललो किंवा मी बोलले आणि समोरच्या व्यक्तीला त्याच्यात काय घडतंय हे कळलं आणि उद्यापासून सोल्युशन इम्प्लिमेंटसुद्धा झालं, असं होणारच नाही आहे. पहिल्यांदा तुम्हाला ते फक्त सांगावं लागणार आहे की हो अशा अशा गोष्टीचा मला ताण येतोय, काय करता येऊ शकेल. समोरची व्यक्तीसुद्धा त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या ताणात असणारच आहे ना. त्या सगळ्यातून वेळ काढून ती व्यक्ती म्हणते ओ असं होतंय का, बघूयात आपण. मग ते कुठेतरी चर्चेच्या प्रतलावर येणार आहे. त्याच्यात वेगवेगळे ट्रायल अँड एरर सोल्युशनचे होणार आहेत आणि त्यातून सोल्युशन मिळणार आहे. पण कित्येकदा ताणाबद्दल आपल्या आजूबाजूच्या लोकांशी बोलणं हीच गोष्ट अवॉइड केली जाते. जेव्हा मी हा प्रश्न बायकांना, मुलींना, एम्प्लॉईजना विचारते की काय याच्याबद्दल बोलणं होत नाही, काही उपयोग नाही त्याचा. त्यावेळेस मी जेव्हा सांगितलं होतं तेव्हा काय झालं, काही नाही. ह्या वेळेस मी सांगितलं तेव्हा त्याचं काय झालं, काही नाही. पण आज सांगा, कारण आज कदाचित समोरच्या व्यक्तीची ऐकण्याची कपॅसिटी सुद्धा बदललेली असू शकते. आणि आता मी हे अजून टॉलरेट करू शकत नाही, ही कदाचित तुमच्या शरीर आणि मनाची सुद्धा वेळ आलेली असू शकते. सो यू नीड टू टॉक अबाउट इट. दुसरं, आता भलेही मी ज्यांच्याशी बोलते त्यांच्याकडून मला ताण आलेला नाही आहे, पण माझे मित्रमैत्रिणी, पियर, कलिग्ज यांच्याशी बोललं पाहिजे का ताणाबद्दल? अर्थात बोललं पाहिजे. कारण जेव्हा म्हणजे ताणाचं एक खूप मोठं सायकोलॉजिकल लक्षण किंवा काम काय आहे माहिती आहे का, ताणात असणारी व्यक्ती खूप कमी वेळा हे गेज करू शकते की मी तणावात आहे. त्या व्यक्तीला वाटत असतं हे माझे लाईफ सर्कमस्टन्सेसच आहेत आणि ते कोणाच्या आयुष्यात नाही. जसे माझ्या आयुष्यात आहेत तसे तुझ्याही आयुष्यात तुझे ताण आहेतच की. अजून 10 लोकांच्या आयुष्यात त्यांचे 10 ताण आहेत. म्हणजे माझ्या लाईफ सर्कमस्टन्सेसमुळे आत्ता मी तणावात आहे का आता तणावातच राहण्याची माझ्या सिस्टीमला सवय झाली आहे आणि मला ते वेगळं आयडेंटिफायच करता येत नाही आहे, का मी तणावात काम करण्याची माझ्या आजूबाजूच्या लोकांना सवय झाली आहे, हे कधी कधी यातल्या फर्स्ट पर्सनला ओळखताच येत नाही. त्यामुळे माझं काहीतरी गंटय या मुद्द्यावर आजूबाजूच्या लोकांशी बोलावं. त्यांनी सांगितलेल्या सोल्युशन्सनी अफेक्ट होणं न होणं हाही एक पुढचा भाग आहे. पण ॲटलिस्ट आपण जे बोलतोय त्याच्यावर आपल्याला वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आणि दृष्टिकोन मिळतात. त्यांनी आपल्याला वाटायला लागतं ओ तू तुझ्या लाईफमध्ये ही गोष्ट अशी हँडल केलीस का, ओके मी काय करू शकते. हा बॅकएंडला ॲटलिस्ट विचार करायला सुरुवात होते. आणि जेव्हा वेगवेगळ्या प्रतलातले, होम फ्रंटवरचे, वर्क फ्रंटवरचे, फ्रेंड्स फ्रंटवरचे वेगवेगळे लोक तेच सांगायला लागतात की तुला ना मदतीची गरज आहे, तुला खूप होत आहेत या गोष्टी, तेव्हा आपोआपच आपलं शरीर आणि मन ते मानून काय डेलिगेट करता येईल, काय गोष्टी डिले करता येतील, काय गोष्टी अवॉइड करता येईल याच्यावर बॅकएंडला वर्क करायला सुरुवात करतो. सो आय थिंक टॉकिंग इट आउट आणि सीकिंग दॅट हेल्प इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर या सगळ्यांची बोलून बरं नाही वाटलं तर ॲब्सोल्युटली गो टू अ काउन्सिलर. पण म्हणजे इव्हन बिफोर गोईंग टू अ काउन्सिलर आय थिंक टॉकिंग टू युअर इमिजिएट कलिग्ज ऑर पियर इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस. हे ऐकून एखाद्या व्यक्तीला वाटलं की मी खरंच ताणात आहे आणि हे मला ऐकून लक्षात येतंय की मी ताणात आहे, तर त्यांनी मदत कुठे मागावी? मला वाटतं की स्ट्रेसर ही जी गोष्ट आहे म्हणजे तणाव कशामुळे निर्माण होतोय ती गोष्ट एकतर आयडेंटिफाय करावी. त्या गोष्टीला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ब्रेक करता येतं आहे का हे बघावं. त्या संदर्भात जे जे लोक या बोटीमध्ये आपल्याबरोबर आहेत, म्हणजे ऑफिसशी रिलेटेड असेल तर माझे कलिग,
फॅमिलीशी रिलेटेड असेल तर माझा कंपॅनियन, कदाचित माझे आई वडील, माझे सासू सासरे, या सगळ्यांशी सुद्धा बोलावं, कारण ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी असू शकतात की तेही तणावामधून जात आहेत. सो त्यांच्याशी बोलावं. आणि बोलून जर सोल्युशन मिळालं नाही तर समुपदेशकाशी बोलणं इज अ व्हेरी गुड थिंग. वर्क रिलेटेड ताण असेल तर कलिगशी बोलावं की असा एक प्रोजेक्ट तू जेव्हा हँडल करत होतास तेव्हा तूही हे एक्सपिरियन्स केलंस का, किंवा जर कदाचित आपले सुपिरियर यांच्याबरोबर आपला रॅपो छान असेल तर आपण त्यांनाही विचारू शकतो की मी आत्ता मल्टिपल प्रोजेक्ट हँडल करतोय, हे पण ते पण, तर तुम्ही मला काही गायडन्स देऊ शकाल का. प्रत्येक वेळेस ती व्यक्ती देऊ शकतेच असं नाही, पण यू कॅन ऑलवेज आस्क फॉर हेल्प. हाऊएव्हर काउन्सिलर ऑर अ सायकॉलॉजिस्ट हॅपन्स टू बी द बेस्ट. एक अलार्मिंग सिच्युएशन मी अशी सांगू इच्छिते इकडे की या सगळ्याचे जर बॉडीली परिणाम दिसायला लागले, म्हणजे मगाशी आपण जे बोललो, झोपेवर परिणाम, खाण्यावर परिणाम, एफिशियन्सीवर परिणाम, मेमरीवर परिणाम, धांदरट चुका, अडखळून पडणं, अशा कुठल्याही गोष्टी जर वाटायला लागल्या आणि एक्सेसिव्ह चिडचिड ज्यामुळे होते ती, हे वाटायला लागलं तर अजिबात वेळ दवडू नये आणि लगेचच काउन्सिलरकडे किंवा सायकोलॉजिस्टकडे जावं. असं नाही म्हणणार की असं केल्यानंतर तुम्हाला 4-5 वर्ष सेशन्स घ्यावी लागतील, पण कदाचित 2 ते 3 सेशन्समध्ये काय नक्की होतंय हे आयडेंटिफाय व्हायला खूप मदत होईल. आणि कदाचित जेव्हा आपण काउन्सिलरशी बोलतो तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह कोपिंगकडे जाता येतं. म्हणजे ताणातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या ताणाशी मी डील कसं करतोय. तर बऱ्याचदा लोक म्हणतात की जरा नुसती 2 गाणी ऐका बरं वाटेल, पण ज्याच्यामुळे ताण निर्माण होतोय तो ताण गाणी तर कमी नाही करू शकत. बरोबर. गाणी त्यावेळेस काय करू शकतात तर टेम्पररी मला सूदिंग फिलिंग देऊ शकतात. त्या ताणातनं मी फिजिकली आणि कॉन्टेक्च्युअली बाहेर येतो आणि त्या गाण्याच्या अनुभवांनी परत तणावग्रस्त परिस्थितीकडे जायला थोडंसं स्वतःला शक्ती देतो. पण अशा पद्धतीच्या कोपिंगला ना आपण फर्स्ट एड म्हणू शकतो. गाणी ऐकून किंवा नुसतं चालून कोणाच्या आयुष्यातली ताणाची परिस्थिती नाही कमी होऊ शकत. फक्त तो ब्रेक आपल्याला मिळाला ना की आपलं नक्की काय गणतंय ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला अवधी मिळतो. एकाकीपणा सुद्धा यात एक भाग येतो, कारण तणाव असली की तू चिडचिड म्हणालीस, यामध्ये यू बिकम आयसोलेटेड. अनेक वेळा तुम्हाला काम इतकं आहे, घरचं काम इतकं आहे, सोशलाइज कमी होतं. तर हा जो एकाकीपणा आहे आणि एक सोशल प्रेशर असतो, याचा सामना कसा करायचा. मला असं वाटतं आपण जेव्हा चिडचिड करायला लागतो आणि आपण ताणही अनुभवत असतो तेव्हा आपल्याला एक फिलिंग यायला लागतं की मी ज्या फेजमधून जातोय किंवा जातीये त्याच्याशी कोणीच रिलेट करू शकत नाही. आणि मग आपण एकाकी ॲक्टिव्हिटी अधिक स्वीकारायला लागतो. स्क्रीन टाईम आणि गेमिंग बिहेवियर इज वन ऑफ देम. ती तुम्हाला एंटरटेनिंग वाटते पण ती तुम्हाला आयसोलेशनकडे नेते. गिवन अ चॉईस, 2 लोक घरामध्ये बसलेले आहेत, भले ते नवरा बायको आहेत किंवा सासू सासरे आणि सून आणि मुलगा आहेत, जावई आणि सासूबाई आहेत, तर गिवन अ चॉईस जेव्हा ते एकत्र असताना सुद्धा मोबाईल बघायला लागतात किंवा टी व्हीच बघणं प्रेफर करतात तेव्हा ते एकमेकांशी काय बोलत असतात. ॲब्सोल्युटली काही नाही. म्हणजे तणावामध्ये कुठून सुरुवात करूया, जाऊ दे त्याच्यापेक्षा बिंज वॉच करतो काहीतरी. आणि इव्हेंच्युअली आपण काय करतोय, त्यातली त्या सिरियलमधली, त्या एपिसोडमधली, त्यातल्या सिरीजमधली कुठली तरी व्यक्ती तिच्या आयुष्यातल्या ताणाशी कसं डील करतोय त्याची मी स्टोरी बघतोय. पण त्यांनी डायरेक्टली माझा ताण कमी होणार नाही आहे. हां, त्याला थोडासा कॅथार्सिस इफेक्ट आहे, एंटरटेनमेंटचा पण इफेक्ट आहे, पण त्यातनं डायरेक्ट सोल्युशन मिळणार नाही आहे. सो जर आपल्याला वाटायला लागलं ना की मला आयसोलेट करावंसं वाटतंय, लोकांकडनं लांब जावंसं वाटतंय, तर स्वतःला प्रश्न विचारावा किती काळ. कधी कधी ती स्पेस गरजेची पण असते. किती काळासाठी. जेव्हा ना मी माझ्याच लेवलवर फिगर आउट करत असतो की नक्की घडतंय काय. आणि अशा वेळे लोकांनी प्रश्न विचारल्यावर मला ना भडीमार वाटतो. हे काय होतंय, कसं जमत नाही आहे, सारख्या कशा चुका होत आहेत, बदलायचं आहे का तुला काम, की मला असं होतं थोडा मला वेळ द्या, मला फिगर आउट करू देत की नक्की काय होतं आहे. इतका वेळ स्वतःपुरता घेणं ठीक आहे. तिथून आपल्याला मदत मागण्यासाठी परत आपल्या पियर, आपली फॅमिली, आपले सबऑर्डिनेट, आपले सुपिरियर यांच्याचकडे परत जायचं आहे, कारण तिथेच आपल्याला सोल्युशन मिळणार आहे. आता आपण पुन्हा प्रायोरिटायझिंगकडे जाऊया.
तू म्हणालीस तसं कधी कधी तुमच्या पर्सनल आयुष्याला तुमची जास्ती गरज असते किंवा कधी कधी तुमच्या ऑफिसला तुमची जास्ती, पण कधी कधी असंही होतं की ऑफिसमध्ये क्रायसिस आहे, घरी क्रायसिस आहे आणि तुम्हाला प्रायोरिटाईज करायची सुद्धा संधी नाहीये. अशा वेळी काय करायचं? याला आपण नक्कीच क्रायसिस असं म्हणूयात. कारण काय, कधी कधी ना संकट येतात तर ती सगळ्या बाजूनी येतात. अशा वेळेस स्वतःला एक छोटं सोल्युशन द्यावं. गो विथ द फ्लो. म्हणजे इथंही संकट आहे, तिथंही संकट आहे आणि मी आत्ता कुठेही माझं बेस्ट पॉसिबल व्हर्जन दाखवूच शकत नाहीये, कारण मी ऑलरेडी अर्ध्या एफिशियन्सीवर काम करते. सो मग मोठ्या मोठ्या गोष्टींना, मोठ्या मोठ्या गोल्सना छोट्या छोट्या भागांमध्ये डिवाइड करता येईल. 1 स्टेप ॲट अ टाइम असं स्वतःला सांगता येईल. छोटे गोल सेट करता येतील, छोट्या विक्टरीज सेलिब्रेट करता येतील. म्हणजे हे एवढं झालं म्हणजे काम झालं का? नाही, काम नाही झालं. काम चिकार आहे आणि काम आज काय, उद्या काय, पुढचा 1 आठवडा होणार नाही आहे. पण निदान मी आत्ता जेवढं ठरवलं होतं तेवढं झालं ना, ठीक आहे, 2 मिनटं ब्रेक घेऊ किंवा ब्रेक म्हणून आता थोडंसं वेगळं काम करू, कारण सगळ्या बाजूनी काम येतच आहे. आणि त्यातल्या त्यात सुद्धा कुठे कुठे डेलिगेशन पॉसिबल आहे. आणि कधी कधी आपण म्हणतो ना, एरवी मी हे करते, पण आत्ता आपण सांगितलं ना स्वतःला हा क्रायसिस आहे, मग या गोष्टीसाठी मदत घ्यायची. फॉर एक्झाम्पल, कधी कधी आपण ठरवतो ना की ड्राईव्ह करत तर मी रोजच जाते, मग आज काय प्रॉब्लेम आहे, यात काय नवीन आहे, पण आज मी क्रायसिस आहे हे डिक्लेअर केलं आहे ना, मग आज रिक्षानी किंवा कॅबनी जा. कदाचित तो 20 मिनिटाचा, 25 मिनिटाचा, 1 तासाचा वेळ सुद्धा तुमच्यासाठी लीजर म्हणून ऍक्ट करू शकतो. सो जेव्हा तुम्ही फायर फायटिंग सगळ्या फ्रंटवर करताय ना, तिथे जितकं शक्य तिथे स्वतःला लीजर आणि रिलॅक्सेशन देता आलं पाहिजे. म्हणजे खूप हेक्टिक दिवस असेल तर आता या हेक्टिक दिवसामध्ये मी हेड मसाजला कसं जाऊ? नाही, जा, उद्या परत कामाला उभं राहायचंय ना, तर कदाचित या लीजरची तुम्हाला गरज आहे. तर बॉडी अगदी पेकाटायची वाट बघू नका, त्याच्या आधी सुद्धा तुम्ही बॉडीला फ्युएल देऊ शकता. हे जे बॉडीला फ्युएल देणं आहे, थोडा वेळ काढणं आहे, त्यासाठी वर्क लाईफ बॅलन्स हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी बाउंड्री सेटिंग सुद्धा महत्त्वाचं आहे. तर याबद्दल थोडंसं सांगशील? हो, नक्कीच सांगायला आवडेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पहिल्यांदा ह्याच्याबद्दल बोलीन की आपलं काम स्पिल होतं का. म्हणजे कदाचित माझं काम पुढे जातं आणि तेवढ्या आटोक्यात होत नाही, कारण मी त्या डेडिकेटेड वेळामध्ये काय काय करू शकतो याच्या बाबतीत मी स्वतःलाच खूप ओव्हर एस्टिमेट केलेलं असतं. दुसरं, मी कामाच्या काठिण्य पातळीचा म्हणजे टास्क डिफिकल्टी लेवलचा अंदाजच न घेता ओव्हर एस्टिमेट करतो. मला काम माझ्या बॉसनी सांगितलं, ओके करून टाकतो मी, हे थांबा थोडं, मी आधी करून बघतो आणि आय विल गेट बॅक टू यू. मला आता कल्पना आली आहे की याला साधारण 15-20 मिनटं वेळ लागला, म्हणजे ह्याच पद्धतीचं हे जे पुढचं काम आहे त्याला 7-8 तास लागतील. विचारा की हे 7-8 तासाचं काम आजच करणं अपेक्षित आहे का? मग जर ते आजच करणं अपेक्षित आहे तर मी अदरवाईज जे काम करणं अपेक्षित होतं ते मी उद्या केलेलं चालणार आहे का? हे बेसिकली आपण करत नाही. सो ते करायला पाहिजे. सतत जर माझं काम बाहेर जात आहे वेळांच्या आणि मला ते घरी नेऊन करावं लागतंय, तर कुठेतरी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की माझं स्किलसेट कमी पडतंय का? मी चुकीच्याच पद्धतीने काम करतोय का? माझ्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांची ही कामं वेळामध्ये होतात, माझीच कशी होत नाही आहेत? म्हणजे इधर कदाचित मी ओव्हरकाम पण करतोय, कदाचित मी गधेगिरी पण करतोय आणि मला ते ॲक्सेप्ट नाही करायचंय की मी इम्प्रूव्ह करू शकतो. सो कधीतरी लॅक ऑफ स्किल्समुळे सुद्धा तुमचं काम स्पिल होतं. स्पिल झालं की ते काम तुम्ही घरी नेता, घरी नेलं की घराच्या बाउंड्रीज राहिल्याच नाहीत. तसंही आपल्या कोविड नंतर लॅपटॉप घरी येतो, फोन घरी येतो, फोनवर ऑफिसचं ॲप असतं, मेल फोनवर असतातच आणि कोणीही कोणालाही कामासाठी कधीही फोन करू शकतं. तर आपण हे नेहमी सांगतो घरच्या लोकांना की थांबा थांबा थांबा, मला महत्त्वाचा कॉल आला आहे, मला तो घ्यायचा आहे. पण आपण किती वेळा ऑफिसमधल्या लोकांना सांगतो की मी आत्ता माझ्या मुलांबरोबर पत्ते खेळतोय, तर आत्ता आपण नको बोलूयात, मी तुम्हाला फोन केला तर चालेल, मी आत्ता माझ्या मुलांबरोबर आहे. आपण नाही सांगत. सो बाउंड्रीज जर आपण कामाच्या ठिकाणच्या फॉलो करतोय तर घराच्या पण बाउंड्रीज तितक्याच फॉलो करता आल्या पाहिजेत. आणि मी तर त्याच्या एक स्टेप पुढे जाऊन असं म्हणेन की पर्सनल स्पेसच्या बाउंड्रीजसुद्धा आखता आल्या पाहिजेत. म्हणजे जेव्हा वर्किंग मदर्स असतात, वर्किंग पेरेंट असतात, तेव्हा आपोआपच घरच्यांकडनं ह्याची अपेक्षा ठेवली जाते की आधी काम मग पालकत्व.
याच्या पुढे तुम्हाला इंडिव्हिज्युअल सेल्फसाठी वेळ नाही राहिला तरी सुद्धा तो तुमचा प्रॉब्लेम, यू चोज इट. तर आजकालच्या काळामध्ये दोन्ही पेरेंटनी वर्किंग असणं हा बहुतांशी घरामध्ये चॉईस नसतो, ते करावंच लागतं. मग जी गोष्ट तुम्हाला करावीच लागणार आहे त्या करावंच लागताच्या यादीमध्ये स्वतःच्या पर्सनल स्पेसच्या बाउंड्रीज घेणं हे सुद्धा मस्ट आहे. सो मी बाहेर चालली आहे मैत्रिणींबरोबर, मग मुलं म्हणतात आई मी येऊ का? नाही, मी मैत्रिणींबरोबर चालली आहे. तू कसा बर्थडे पार्टीजला जातोस तसं. इथे गिल्ट घेणं, अरे बापरे आधीच मी कामाला जाते, आता मी मैत्रिणींबरोबर जेवायला पण जायचं का, माझी लेकरं काय करतील. लेकरू लेकरू आहे, लेकरू मजेतच राहणार आहे. आई ऑफिसला गेली तरी ते दुःखात आणि कष्टात नाही राहणार आहे. मूल हे मुळामध्ये प्लेजर सेंट्रिकच असतं, ते स्वतःची विन विन सिच्युएशन क्रिएट करणार आहे. याचा अर्थ असा नाही की आपण त्यांना वेळ द्यायचा नाही, पण जो वेळ मी माझ्यासाठी काढते त्याच्यामध्ये गिल्ट घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. लास्ट पॉईंट इन वर्क लाईफ बॅलन्स इज ट्रान्झिशन. मी वर्क लाईफमध्ये माझे जी वखवखाट झालेला असतो त्या वखवखाटासकट जर पालकत्वाच्या बाउंड्रीमध्ये एंटर केलं तर मुलं घरातले सगळे म्हणणारे की हिटलर आला. सो माझं ते ट्रान्झिशन करणं खूप गरजेचं आहे की घे 15 मिनटं वेळ, शांत हो. एखादा कॉमेडी एपिसोड बघायचा आहे का? बघ. 2 गाणी ऐकायची आहेत का? हो नक्की ऐक. 4 वेळा वॉक करायचं आहे का घराच्या खालती सोसायटीमध्ये? कर. पण जेव्हा तू घरामध्ये जाशील तेव्हा पालक म्हणून पूर्णपणे प्रेझेंट होऊन जा. हे ट्रान्झिशन जर आपल्याला करता आलं ना तर गोष्टी खूपच सोप्या होतात. घरात आल्यावर कित्येकदा आपल्याला कामाशी रिलेटेड गोष्टी आठवतात, पण अशा वेळेस ना एक नोटपॅड ठेवावं किंवा स्वतःलाच व्हॉट्सअप करून ठेवावं की हे महत्त्वाचं आहे, उद्या बघायचं आहे. मग कामाला सुरुवात करताना स्वतःचे व्हॉट्सअप उघडणं सोपं आहे. हे करायचं काल माझ्या लक्षात होतं, हे करायचं माझ्या लक्षात होतं, हे करायचं लक्षात होतं. जेव्हा तुम्ही पर्सनल स्पेसमध्ये येता तिथेही जेव्हा तुम्ही काम रिलेटेड एखादा मेसेज एखाद्या व्यक्तीला रात्री 9:15 वाजता करता तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या पर्सनल स्पेसमध्ये सुद्धा इन्व्हेड करत असता. त्याचा तुम्ही विचार करत नाही. मी फोन नाही केला, मी व्हॉट्सॲपच केला, पण एक्सपेक्टेड आहे ना की तो व्हॉट्सॲप समोरच्या व्यक्तीने वाचावा, त्याच्यावर रिप्लाय करावा. सो आय एम नॉट ओनली टेकिंग माय स्पेस फॉर अदर्स टू लेट बी टेकन ॲज ग्रांटेड, आय एम डुईंग माय सेल्फ ॲज वेल. हे सगळं करण्यासाठी एक पॉझिटिव्ह आउटलुक म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. तर तणावातही असताना हा सकारात्मक दृष्टिकोन आणायचा कुठून? मला असं वाटतं की तणाव हे तुमची ओव्हरऑलच ऑप्टिमिस्टिकली विचार करण्याची क्षमता कमी करतात. कारण तणावामध्ये असताना ना तुमची एफिशियन्सी पण कमी असते. त्यामुळे मी या परिस्थितीतून बाहेर येईन का हेच मला माहिती नसतं. सो अशा परिस्थितीमध्ये स्वतःला हे सांगू शकणं की ही एक फेज आहे आणि यातनं मी डेफिनेटली बाहेर येणार आहे. पास्टमध्ये सुद्धा अशा अनेकदा फेजेस आले आहेत जेव्हा मी टाईम टू टाईम तणाव अनुभवला आहे आणि तिथून मी बाहेर पण आली आहे. याचा खूप फायदा होतो. दुसरं, कितीही बाळबोध आणि चाइल्डिश वाटलं तरी स्वतःला व्हॉट इज समथिंग आय लुक फॉरवर्ड टू हे सांगावं. वा आता यानंतर दिवाळी येणार आहे, वा आता याच्यानंतर ट्रिपला जायचं आहे, वा आता हे झाल्यानंतर सॅटर्डे संडे आणि मंडे असा लॉंग वीकेंड येणार आहे. त्यावेळेची एखादी लिजर ॲक्टिव्हिटी आत्ताच प्लॅन करून टाकावी. तिथे मी कशी मजा करीन याचा 2 मिनटं विचार करावा. यू वोंट बिलीव्ह असा विचार केल्यानंतर सुद्धा त्या कामामध्ये कमबॅक करायला एक जरा वेगळी एनर्जी येते. हे सोडूनही मी नेहमी म्हणते की ताणाबरोबरचं किंवा ओव्हरवर्क बरोबरचं आपलं एक फर्स्ट एड किट स्वतःबरोबर कॅरी करा. म्हणजे आपल्याला आवडणारी गाणी, आपल्याला आवडणारं चॉकलेट, आपल्याला आवडणारं एखादं छान सरबत, नंतर आपल्याला आवडणारा एखादा छान फ्रेग्रन्स. इममटेरियल आहे की तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये आहात, पण त्या फॅमिलियारिटीनी आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या आपल्या पॉझिटिव्ह असोसिएशननी टेम्पररीली का होईना तुम्हाला छान वाटतं. म्हणजे आता सगळं तणावपूर्ण आहे, पण बरं आहे निदान कानावर हे गाणं तरी प्ले होतं आहे. दिस डिफाईन्स नॉर्मन्सी फॉर मी. काही गाणी आपल्यासाठी आपले कॉलेजचे दिवस आठवण करून देतात, काही गाणी एक पर्टिक्युलर आयुष्यातली फेज डिफाईन करतात आपल्यासाठी. आणि मग असा विचार करताना वाटतं की तिथून आत्तापर्यंत मी छानच पुढे आली आहे किंवा छान पुढे आलो आहे, मग हा तणाव ना ही फेजसुद्धा जाईल की. सो आय थिंक हे फर्स्ट एड किट जरी आपण आपल्याजवळ ठेवू शकलो तरी आय थिंक दॅट शुड वर्क फॉर द मोमेंट.
आता हे जे फर्स्ट एड किट आहे त्याच्यामध्ये आपले पॉझिटिव्ह जे असोसिएशन्स आहेत त्यासाठी आयुष्यातल्या छोट्या छोट्या आनंदांचं महत्त्व खूप आहे. या आनंदाच्या किंवा दुःखाच्या सिच्युएशनमध्ये आपण संतुलन कसं ठेवायचं आणि आपले पॉझिटिव्ह असोसिएशन्स तयार कसे करायचे? एकदम कळीचा मुद्दा काढलेला आहे हा, कारण खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण आनंद अनुभवत असतो ना, तेव्हासुद्धा आपण आनंद फुल्ली अनुभवत नाही. म्हणजे मी हे नेहमीच सांगते की आनंद अनुभवत असताना आपण विचार करतो, अरे बापरे, माझं काही विसरून तर मी आत्ता मजा नाही ना करत आहे, आत्ता एवढा आनंद मी अनुभवते, याच्यानंतर काहीतरी डेडली आणि हॉरिबल नाही ना माझ्या आयुष्यात होणार. सो आपण कित्येक वेळा आनंदसुद्धा फुल्ली एन्जॉय करत नाही. हां, तो सुद्धा खूप डिवायडेड पद्धतीने आपण करतो. आणि मग दुःख आल्यानंतर आपल्याला वाटायला लागतं की अरे तेव्हा मी मजा तरी करायला हवी होती. तर कोविड काळ हा याचं एक्सलंट उदाहरण आहे. म्हणजे अनेक लोकांनी पहिले 3-4 महिने, 5 महिने, 6 महिने कसं होणार, काय होणार आणि हेल्थ रिलेटेड अँझायटीजमध्ये काढलेले आहेत. तशा परिस्थितीसुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये आल्या आहेत. मागे वळून बघताना त्यांच्या असं लक्षात आलं, तो 6-7 महिने काळ आपल्या आयुष्याचा तसा चांगला काळ होता. कित्येक वेळा आपण सगळेजण एकत्र मिळून घरी कुकिंग केलंय, एकत्र बसून जेवलोय. हे कोऑपरेशन दाखवलंय की आत्ता तुझी मीटिंग आहे तर तू बेडरूममध्ये बस, मग तिथून तू बाहेर आलास की मग मी जाते कारण माझी मीटिंग असणार आहे. सो तसं बघायला गेलं तर आता त्याच्याकडे बघून तो बऱ्यापैकी आनंद होता असं वाटतंय. तर अशा फेजेस लाईफमध्ये येतच असतात. तर आनंद किंवा छोटे छोटे अनुभव ह्याच्यामध्ये ना दुःख पचवण्याची शक्ती आहे असं मी म्हणते. म्हणजे तुम्ही जितका आनंद अनुभवाल, जितकं समाधान अनुभवाल, तेवढे तुम्ही एफिशियंट होता नंतरचं दुःख झेलायला सुद्धा. आणि मग त्याच्याशी लढण्याचं काही वाटत नाही, कारण ते दुःख डील करत असताना तुम्हाला वाईट वाटत असतं, पण तुम्ही ॲटलिस्ट तणाव अनुभवत नसता, कारण तुम्ही या दोन्हीकडे फेज म्हणून बघू शकता. आता राहिला मुद्दा आनंदाचे छोटे छोटे प्रसंग आणि अनुभव तयार करण्याची तुमची क्षमता. ह्या गोष्टीसाठी आजच्या काळात काय लागतं, कारण ही गोष्ट खूप रेअर बनली आहे. आनंद घ्यायला तुम्हाला मॉलमध्ये जाऊन पैसेच खर्च करावे लागतात असं नाही. एकत्र मिळून कुकिंग करणं, एकत्र मिळून अभ्यास करणं, पावसामध्ये भिजणं, पावसात भिजत असताना छत्री कशी विसरलो याच्यावर हसणं, या सगळ्या गोष्टींमध्ये आनंदाचे छोटे छोटे अनुभव दडलेले आहेत. त्या अनुभव आल्यानंतर त्याच्यावर चिडचिड करायची, नशिबाला दोष द्यायचा का त्याच्यावर हसायचं, हा तुमचा तुम्ही घेण्याचा निर्णय आहे. आणि तो जर आपण घेऊ शकलो ना, तर आपल्या आजूबाजूचे लोकसुद्धा कॉन्टॅजियसली ती गोष्ट शिकतात. म्हणजे कित्येकदा एखाद्या घटनेवर मी कशी वागते ह्या बाजूनी मी त्या वातावरणाचा टोन सेट करत असते. आज ठरवल्यासारखं काहीच होत नाही, हे झालं नाही, ते झालं नाही, ते झालं नाही असं म्हणल्यानंतर कदाचित घरातली माझी मुलंसुद्धा चिडचिड करायला लागतात. कदाचित नवरासुद्धा म्हणेल की आज डेंजर परिस्थिती आहे, फार बोललेलं नाही तेच बरं आहे. कदाचित घरात काम करणारी एखादी मावशी असेल तर ती पण घाबरून काम करेल, त्यात तिच्या धांदरटपणे चुका होतील. सो शक्यतो आपण छोटे आनंदाचे प्रसंग निर्माण करू शकतो का याच्यासाठी प्रयत्न करावा. त्याचा फायदा आपल्यालाही होतो, इतरांनाही होतो. आणि तेही जर खूप फारफेच्ड वाटत असेल तर निदान इमोशनली न्यूट्रल तरी राहता येतंय का याचा प्रयत्न करावा. म्हणजे समटाईम्स फीलिंग न्यूट्रल, नॉर्मल आणि नॉट फीलिंग बॅड इज इटसेल्फ अ गुड थिंग. स्मॉल विन्स. स्मॉल विन्स. आता मी तुला क्विक फायर प्रश्न विचारणार आहे. मी पटापट प्रश्न विचारणार आणि तू पटापट उत्तर द्यायची. ओके. नियमित व्यायाम तणाव कमी करतो का? नक्कीच. झोप कमी झाली तरी काम चालेल का? 1-2 दिवस चालेल, पण नेहमीच नाही. सोशल मीडिया बंद केल्याने मानसिक शांतता वाढते का? नक्कीच. ऑफिसमध्ये तणाव असल्याने घरात तणाव येऊ शकतो का? येतोच. ध्यान आणि प्राणायाम मनस्थिती सुधारतात का? ध्यान आणि प्राणायामाने मनस्थिती सुधारायला मदत होते असं आपण म्हणू शकतो. ओके. थँक्यू अनुजा. हा खूप महत्त्वाचा विषय तू इतका सोपा करून सांगितलास त्याबद्दल, आणि वेळात वेळ काढून इथे आलीस म्हणून कालनिर्णयकडनं ही खास भेट. थँक्यू. हे इथे ठेवूया आपण. आपले टेस्ट पार्टनर आहेत रामबंधू मसाले, लोणची आणि पापड. त्यांच्याकडनं तुला ही खास भेट. थँक्यू.
कालनिर्णय मागचं पान या पॉडकास्टबरोबर असेच जोडलेले राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा एपिसोड कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर शेअर करायला मात्र विसरू नका. आमचे डिजिटल पार्टनर आहेत स्मृतिगंध. पुढच्या एपिसोडमध्ये आपली भेट होणारच आहे, पण तोपर्यंत नमस्कार.